कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचं आंदोलन तात्पुरतं स्थगित. कोकाटेंसोबतच्या 17 एप्रिलच्या बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन. दर 15 दिवसांनी एका मंत्र्यांच्या गाडीची हवा सोडणार, कडूंचा इशारा. अजित पवारांनी कोकाटेंना कानपिचक्या दिलेल्या तर कोकाटेंची बेजबाबदार वक्तव्य थांबायला तयार नाहीत, राजू शेट्टींचं वक्तव्य. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आर्थिक क्षमता नव्हती तर शेतकऱ्यांना आश्वासन का दिलं? कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारला सवाल. देव बच्चू कडूंना सद्बुद्धी देव अशी प्रार्थना. सुजय विखेंचा बच्चू कडूंना टोला. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील खरे भिकारी, दर 5 वर्षांनी मतांची भीक मागतात, असं बच्चू कडूंचं वक्तव्य. साताऱ्यातील बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या शेजारी. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलची बैठक. रायगड दौऱ्यानंतर अजित पवारांची बैठकीला उपस्थिती. खैरे साहेब होऊ नका, लोक काय करतात ते माहीत आहे ना. मंत्री अतुल सावे यांच्या पालकमंत्री संजय शिरसाट यांना कानपिचक्या. महापालिका आयुक्तांच्या मोबाईलवरून दिल्या कानपिचक्या. शिरसाट यांना संभाजीनगर महापालिकेच्या कार्यक्रमाला यायला उशीर झाल्यानं अतुल सावे चिडले. आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी हे सांगताना मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी घ्या. सांगलीत शेतकरी कामगार पक्षाची मागणी. एकूण 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात हरकती. कॉरिडॉरच्या विरोधात पंढरपुरात स्वाक्षरी मोहीम. सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलनकर्त्यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा. शाळा महाविद्यालयांना मराठी नावं बंधनकारक करा. अमित ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. शाळा महाविद्यालयांची नावं मराठीत दर्शनी भागेत लिहिणं बंधनकारक करण्याची मागणी. गुहागरमधील मनसेच्या कार्यक्रमात भास्कर जाधवांची उपस्थिती. सत्कारावेळी मनसेच्या प्रमोद गांधींनी जाधवांवर मनसेची छत्री धरली. मनसेची छत्रछाया माझ्यावर आल्यानं मला चिंता नाही. सत्कारावेळी भास्कर जाधवांचं मिश्किल वक्तव्य. गुहागरमधील मनसेच्या कार्यक्रमात भास्कर जाधवांची उपस्थिती. सत्कारावेळी मनसेच्या प्रमोद गांधींनी जाधवांवर मनसेची छत्री धरली. मनसेची छत्रछाया माझ्यावर आल्यानं मला चिंता नाही. सत्कारावेळी भास्कर जाधवांचं मिश्किल वक्तव्य. महिला कार्यकर्त्यांकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आनंद पातडेंवर कठोर कारवाईची मागणी. अल्पवयीन मुलीच्या विनयभंग केल्याप्रकरणी पातडेंवर कांजूर पोलिसात गुन्हा दाखल. महिला कार्यकर्त्यांचं एकत्र येत पोलिसांना कठोर कारवाईबाबत निवेदन. आमदार संदीप क्षीरसागरांची बीड नगर परिषदेच्या लेखपालाला जीवे मारण्याची धमकी. लेखपाल गणेश पगारेंकडून मुख्यमंत्र्यांसह एसपी नवनीत कावतांकडे लेखी तक्रार. सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण झाल्याचा वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट समोर. 4 वेगवेगळ्या हत्यारांनी देशमुखांना मारहाण. सुदर्शन घुलेसह इतर आरोपींनी ही हत्यारं बनवली. गॅस पाईप, गाडीच्या क्लच, वायरचा धातूचा चाबूक, लाकडी बांबूची काठी, लोखंडी पाईप या शस्त्रांचा वापर. आरोपींनी यापूर्वी इतर व्यक्तींना देखील याच हत्यारांनी मारहाण केल्याची माहिती. अमरावतीत 111 फुटी उंच हनुमान मूर्तीची उभारणी सुरू. हनुमान चालीसा पठणाला ठाकरेंनी विरोध केला म्हणून अमरावतीत हनुमान मूर्तीची उभारणी. रवी राणा यांची उद्धव ठाकरेंवर टीका. मंत्री दत्तात्रय भरणेंची अंथुर्णे गावात यात्रेनिमित्त भेट. अंथुर्णेच्या यात्रेनिमित्त भरणेंकडून ग्रामदेवतेचं दर्शन. यावेळी भरणेंकडून लहान मुलांना खेळणीचं वाटप. गुंड निलेश घायवळवर धाराशिवच्या अंधरुडमध्ये हल्ला. घायवळ कुस्तीच्या फळावर आल्याच्या राग मनात धरून हल्ला केल्याची माहिती. वाशी पोलिसात 15 जणांवर गुन्हा दाखल. मुंबईच्या घाटकोपरमध्ये कबड्डी स्पर्धेदरम्यान 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी. कबड्डी स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी तुफान राडा. खुर्च्याही मारून फेकल्या. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याचा नेत्यांचं आश्वासन फोल. प्रत्यक्षात कुठलंही काम होताना दिसत नाही. गोदावरी नदीला अजूनही जलपर्णीचा विळखा. तुळजापुरातील पुजाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा. स्थानिकांची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे मागणी. ड्रग्ज प्रकरणात पुजारीच पेडलर्स असल्याचा आरोप. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकारणामुळे शहरातील नागरिक आक्रमक. यावेळी नागरिकांकडून ड्रग्ज प्रकरणावरून शहराला बदनाम न करण्याचं आवाहन. कोल्हापुरात दख्खनचा राजा ज्योतिबाचा चैत्र यात्रोत्सव. गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत ज्योतिबाच्या नावानं चांगभल्याचा जयघोष. मानाच्या सासन काठ्याही दाखल. अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस. आंबा, संत्रा, कांदा पिकाला फटका. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यात यंदा 4 लाख हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरणीचा अंदाज. 83,243 क्विंटल बियाण्यांची कृषी आयुक्तांकडे मागणी. मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची जोरदार तयारी सुरू. बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती. पालिकेकडून जोरदार तयारी.
नाशिकच्या वेळापूरमधील गव्हाच्या शेतात विजेच्या तारा आणि पोल पडल्यानं आग, शेतकऱ्याचं अंदाजे 2 लाखांचं नुकसान. कॉरिडॉरच्या विरोधात पंढरपुरात स्वाक्षरी मोहीम, सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलनकर्त्यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा. मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता, पाणीसाठ्यात झपाट्यानं घट, अल्प पाणीसाठ्याच्या पक्ष्यांना देखील झळ, तर पाणी नसल्यानं पक्ष्यांचे हाल. सुखना धरणात भक्ष्य शोधण्यासाठी पक्ष्यांची मोठी गर्दी. अकोलामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण, उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. नंदुरबार जिल्ह्यात पपईच्या दरात मोठी घसरण, पपईचे 5 रुपये किलो दरानं विक्री, मागणी घटल्यानं पपईच्या दरात मोठी घसरण. वाशिमच्या बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक, कांडी हळदीला 14,700 तर गटूला 13,500 रुपये प्रति क्विंटलचा दर, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. शेतकरी कर्जमाफीसाठी रयत क्रांती संघटनेचं सांगलीत आंदोलन, इस्लामपूर तहसील कार्यालयावर रयत क्रांतीचं ठिय्या आंदोलन. कणकवली डेपोतून बस उशिरा सुटल्यानं विद्यार्थ्यांचा पेपर चुकला, वारंवार तक्रार करूनही बसला उशीर, संतप्त विद्यार्थ्यांकडून डेपोतील बस रोखण्यात आल्या. नाशिकचे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रुपेश राठींचं निलंबन, 3 वर्षांच्या कार्यकाळातील निकालात त्रुटी आढळल्याची माहिती, पीडितांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई. जळगावच्या 40 गावात शांताबाई नावाचं फेसबुक अकाउंट सध्या चर्चेचा विषय, प्रतिष्ठित व्यक्तींबद्दल ठाऊक नसणारी माहिती अकाउंटवरून प्रसारित, अनेकांकडून अकाउंट संदर्भात पोलिसात तक्रार, पोलिसांकडून अधिक तपास सुरू. लातूरच्या अंबेजोगाई रस्त्यावर गुन्हेगारांच्या टोळीकडून एकाला बेदम मारहाण, टोळीतल्या 7 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई. गोंदिया शहरात झोपलेल्या हनुमानाची मूर्ती, हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात पहाटे भूपाळीनंतर दवणा पूजा संपन्न, काठ्या शिखर भेटीसाठी गडावर मोठी गर्दी. अहिल्यानगरच्या शिर्डीत गुन्हेगारीमध्ये सातत्यानं वाढ, किरकोळ वादातून इसमानं डोक्यात काचेची बाटली फोडली, नशेखोर तरुणांनी हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज. राजगुरुनगरमधून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन तरुणीची हत्या झाल्याचं निष्पन्न, तरुणीची हत्या करून मृतदेह भीमा नदी पात्रात फेकला, तरुणी गावातील व्यक्तीसोबत दुचाकीवरून गेल्याचं सीसीटीव्हीत कैद. वर्धा शहरात 3 ठिकाणी चोरी, शोरूममधून दुचाकीसह साहित्य चोरी, टायर्सच्या दुकानातून रोख रक्कम लंपास, तर तालुका आरोग्य कार्यालयातून संगणक, यूपीएसची चोरी, गुन्हा दाखल. इचलकरंजी शहरात जर्मन गँगच्या नावानं दहशत पसरवणाऱ्याला अटक, आनंदा जाधव असं आरोपीचं नाव. पश्चिम बंगालमध्ये बुकीची हत्या करणारा आरोपी रबिउल्ल मिया उर्फ बाबू मुंबईतून अटक, जानेवारी 2025 पासून आरोपी मुंबईत राहत असल्याचं चौकशीत समोर, आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पश्चिम बंगाल पोलीस मुंबईकडे रवाना.